आज आम्ही फक्त सगळे मिळून आमच्या एका नावाची घोषणा आम्ही करणार आहोत. सगळ्यांच्या चर्चा झाल्या आणि चर्चामध्ये परिवर्तन महाशक्ती आघाडी पण नाही, युती पण नाही, आमची परिवर्तन महाशक्ती म्हणून आता आम्ही समोर जाणार आणि इथून इकडे आता सगळा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. इतरही काही संघटनेला याचं असेल लहान मोठ्या, त्या संघटनेसाठी आमचं दालन 26 तारखेला संभाजीनगरला उघडं राहील. त्याचा व्यवस्थित पत्ता दिला जाईल. त्या पत्त्यावर ज्या ज्या काही लहान संघटना राहिल्या असेल, या महाशक्तीमध्ये ज्यांना ज्यांना सामील व्हायचं आहे, आमचे जो विचाराचा आणि मुद्द्याचा अजेंडा आहे, त्यांना ज्यांना सामील व्हायचं असेल त्यांनी संभाजीनगरला सामील व्हायसाठी यायचं आहे. त्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला एक सशक्त पर्याय द्यायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. या परिवर्तन महाशक्तीचं नेतृत्व सामुदायिक असेल, एक समन्वय समिती असेल, त्या समिती मार्फत अंतिम निर्णय घेतले जातील. बच्चू भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीनं 26 सप्टेंबर पर्यंत ज्या सामाजिक संघटना असतील, कदाचित त्या रजिस्टर नसतील परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असतील, त्या सामाजिक संघटना असतील किंवा छोटे मोठे पक्ष असतील, चळवळीतले घटक असतील, या साऱ्यांना बरोबर घेऊन एक सामान्य माणसाला पर्याय म्हणून, महाराष्ट्राचा 7-12 काय कुणाला आमदार दिलेला नाही, प्रत्येक मतदारसंघामध्ये एक आश्वासक चेहरा या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. स्वच्छ चारित्र्य, स्वच्छ हात असलेलाच असा चेहरा असणार आहे. आणि त्यासाठी ज्या ज्या घटकांना महाराष्ट्रातलं अगदी खालच्या दर्जाला गेलेलं जे राजकारण आहे ते पसंत नसेल, गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचे 2.5 वर्ष आणि महायुतीचे 2.5 वर्ष अनुभवलेले आहेत, आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांना या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा जो ऱ्हास झालेला आहे ते पसंत नसेल, त्यांनी या परिवर्तन महाशक्तीमध्ये सामील व्हावं. परिवर्तन महाशक्ती या नावाने एक महाराष्ट्र, एक सुसंस्कृत महाराष्ट्र, एक वेगळा पर्याय या परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून आम्ही पुढे येत आहोत. लोक अस्वस्थ झालेले, जनता अस्वस्थ झालेली, जनतेला एक वेगळा पर्याय पाहिजे जो खऱ्या अर्थाने महाराष्ट्र घडू शकतो. या 75 वर्षात आजही आपण त्या मूलभूत प्रश्नावरच आपण चर्चा करीत आहोत. आपण जर पाहिलं तर एका गावात गेलं तर तुम्हाला नेहमी एक छोटं गाव आणि मोठं गाव पाहायला मिळतं. मोठं गाव म्हटलं तर बुद्रुक, छोटं गाव म्हटलं खुर्द. आणि तशीच आज राजकीय परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. म्हणजे शिवसेना बुद्रुक, शिवसेना खुर्द, एनसीपी खुर्द, एनसीपी बुद्रुक, आणि लोक संभ्रम आहेत की हेच सत्तेत असतात, हेच विरोधात असतात, आणि त्याच मूलभूत प्रश्नावर आजही आपण चर्चा करतो. आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की एक चांगला पर्याय जनतेला आणून देऊ आपण. आणि म्हणून बच्चू भाऊ आणि सर्व नेत्यांनी, राजू शेट्टी साहेब आणि सर्व नेत्यांनी या पद्धतीने सांगितलं की येत्या 26 सप्टेंबरला संभाजीनगरमध्ये आम्ही अनेक घटकातल्या लोकांना ज्यांना आमच्या बरोबर यायचंय त्यांनी येण्यासाठी आम्ही त्यांना निमंत्रण केलेले, आव्हान केलेले. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन सांगू इच्छितो की आमच्यावर असणारे मनोज जरांगे पाटील सुद्धा जे सामान्य गरीब मराठ्यांसाठी लढतात, दत्तराज आंबेडकर असतील आणि बरेच सगळे लोक असतील, आपण सगळेजण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राला एक चांगला पर्याय देऊया असं मी सगळ्यांना विनंती करतो.